दोन युवकांचा पण ऐकूया। मी सोलापूर विद्यापीठाचे समाधान भोरकडे अधिविभाग विनंती या निमित्ताने आपले विचार या चर्चेमध्ये आपण व्यक्त करावं। राष्ट्राच्या जडणघडणी राष्ट्राच्या उभारणीत युवकांची भूमिका या विषयावर चर्चासत्र आयोजित केलं। मी प्रथमतः सर्व आयोजकांना देतो की असे चर्चासत्र आयोजित केलेलं आहे, युवकांची भूमिका काय असली पाहिजे याच्यावर कुठे जो प्रश्न आहे याला कोण आणि असली पाहिजे याच्याविषयी विचार करण्यासाठी आज अनेक मान्यवर आहेत। आपणच यामध्ये चर्चासत्रात आपण आपले विचार व्यक्त करणार आहोत। मी त्यांना प्रथमतः त्यांना धन्यवाद देतो की तुम्ही असं चर्चासत्र आयोजित केला की खरोखर युवक जागृत होत आहे। सगळ्यात महत्वाचं मला काहीच वाटतं की नक्की राष्ट्रांच्या जडणघडणीत किंवा राष्ट्राच्या उभारणीमध्ये युवकांची भूमिका काय असली पाहिजे। प्रथमतः राष्ट्राच्या उभारणीमध्ये म्हणजे सगळ्यात महत्वाचा प्रश्न पडतो की राष्ट्राची उभारणी झाली नाही काय, खरं राष्ट्राची उभारणी झालेली आहे, परंतु जशी उभारणी झाली पाहिजे ती उभारणी पाया भक्कम आहे। मला वाटतं आपला पाया नक्कीच भक्कम आहे, फक्त आता वरची इमारत बांधणं गरजेचं आहे। आणि ती इमारत बांधताना नक्की जे चार भिंती असतात त्या चार भिंती मजबूत असतात, त्या मजबूत पाहिजे। चार भिंती ज्यावेळेस एक लेवल असतात, समान असतात, त्यावेळेस ती इमारत मग राष्ट्राच्या जडणघडणीत चार भिंती महत्वाच्या वाटतात। जे चार घटक आहेत ज्यामध्ये युवकांची भूमिका सर्वात महत्वाची असली पाहिजे। एक सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय हे चार घटक ज्यावेळेस सक्षम होतील आणि जिथे युवक सक्षम होतील मला वाटतं की नक्की आमच्या राष्ट्राची जडणघडण ती चांगली होईल। आज जर आम्ही पाहायला गेलं तर आर्थिकदृष्ट्या आज आमचे युवक मोठ्या प्रमाणात सुशिक्षित बेरोजगार आहेत। शिक्षण मिळालं परंतु तरी सुद्धा बेरोजगार आहेत। आणि दुसरीकडे आम्ही म्हणतो राष्ट्राची जडणघडण झाली पाहिजे, राष्ट्राची उभारणी होताना युवकांची भूमिका काय असली पाहिजे। एकीकडे आमची युवा पिढी दोन युवा आमच्याकडे दिसून येतात, दोन युवा पिढ्या दिसून येतात। पहिली युवा पिढी अशी आहे की ज्यांना बरोबर पैसा कुठं ठेवायचा हे कळत नाही। एका म्हणता मित्रांनो अगदी सिगारेट तो ओढताना सिगारेट 1000 रुपयाच्या नोटमध्ये सिगारेट बनवायचा तो ओढायचा, म्हणजे पैसा कुठं ठेवू अशी पिढी आहे। तर दुसरीकडे शिक्षण घेऊन सुद्धा आज नोकरीसाठी वनवन फिरताना दिसत आहे, ज्याला पोटासाठी रात्रंदिवस काबाड कष्ट करावं लागत आहे। मला वाटतं ही दरी तरुणांमधली ही दरी ज्यावेळेस संपेल ना त्यावेळेस कुठेतरी आमची इकॉनॉमी जे आर्थिक प्रश्न आहे ना तो मिटणं गरजेचं आहे। त्यावेळेस आर्थिक सक्षम होईल, आमचा युवक आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल आणि समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल। त्यावेळेस मला वाटतं की कुठेतरी राष्ट्रांच्या जडणघडणीमध्ये आमचा युवक सहभागी होऊ शकतो आणि तो मनापासून सहभागी होऊ शकतो। कारण आज विचार करायला गेलं तर मित्रांनो स्टेजवर येऊन कुणीही बोलू शकतो, मीही बोलू शकता, तुम्ही बोलू शकता, कारण आपलं पोट भरतं। आज अशी माणसं आहेत ज्यांचे विचार खरोखर चांगले आहेत परंतु त्यांचं 2 वेळचं पोट भरणं मुश्किल आहे, त्यांची गरज आहे ती गरज पूर्ण होत नाही, म्हणून आज ते युवक आपल्या पाठीमागे आहेत। त्यासाठी सगळ्यात महत्वाचं त्यांचा आर्थिक प्रश्न मिटणं गरजेचं आहे। दुसरा असं की शैक्षणिक आज जर पाहायला गेलं तर अगदी कमी प्रमाणात आपले युवा आहेत ते शिक्षण घेताना दिसून येतात। जे शिकलेले आहेत त्यांना योग्य शिक्षण मिळालं नाही असं मी म्हणेन, कारण आज जर पाहायला गेलं तर शिक्षणामध्ये सुद्धा आमचा युवक आज अगदी उच्च शिक्षणाची टक्केवारी 15 ते 20% टक्केवारी आहे आणि इतक्या कमी प्रमाणात आमचा युवक आज शिक्षण घेताना दिसून येत आहे। म्हणजे 65% युवकांचा सहभाग असणारा आमचा देश आज सुशिक्षित होऊ शकत नाही, इतकं म्हणजे शिक्षणापासून दूर आमचा राहिलेला घटक आहे। आज सुद्धा अनेक भागामध्ये मुलांना शिक्षण मिळत नाही। अनेक आदिवासी सारख्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर मुलं शिक्षणापासून वंचित आहेत। ही प्रत्येक मुलाला प्रत्येक युवकाला ज्यावेळेस शिक्षण मिळालं पाहिजे, तो ज्यावेळेस सुशिक्षित होईल मला वाटतं शैक्षणिक सुधारणा ज्यावेळेस तो युवक किंवा ती युवा पिढी कुठेतरी राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये आपलं योगदान देईल। सगळ्यात महत्वाचे 2 घटक आहेत, एक राजकीय आणि सामाजिक। सामाजिक घटक आहे, सामाजिक जाणीव ही सगळ्यांनाच पाहिजे। आज समाजामध्ये जे होतं त्याकडे युवकांना बघितलं पाहिजे, त्याचा विचार केला पाहिजे। हे असंच का होतं? आज आपल्या समाजामध्ये अनेक प्रश्न आहेत, अनेक समस्या आहेत, अगदी स्त्रीहत्या असेल, दहशतवाद असेल, बलात्कार, अन्याय, अत्याचार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपण दररोज वाचतो, परंतु आपला या जगाशी संबंध नाही असं आपण समजतो। परंतु मित्रांनो जर पाहायला गेलं तर या समस्या का निर्माण झाला याचा कधीही विचार कोणी करत नाही। मला वाटतं युवकांनी याच्यावर विचार करणं गरजेचं। जर आज बलात्कार होत असेल तर तो बलात्कार का होतो? समाजाची जी मानसिकता आहे ती बिघडलेली आहे का? मला वाटतं कुठेतरी मानसिकता बिघडलेली आहे, समाजाचं मनात संतुलन ढासळत चाललेलं आहे, चांगले संस्कार होत नाहीत। हे संस्कार या युवा पिढीवर होणं गरजेचं आहे। ज्यावेळेस हे चांगले संस्कार होतील समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला होईल।
तो युवकांमध्ये होणं गरजेचं आहे. ज्यावेळेस शेतकऱ्याची आत्महत्या होत्या, आज जर पाहायला गेलं तर ज्यावेळेस खेड्यातला मुलगा शहरामध्ये जातो त्यावेळेस तो पुन्हा खेड्यामध्ये येतो, त्यावेळेस तो शेती करायला नको म्हणतो, कारण त्याने शिक्षण घेतलं. मित्रांनो, आमचा कृषीप्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान देशामध्ये जर आमचा योग शेती करत नसेल तर मला वाटतं आज शेतकऱ्याची आत्महत्या वाढतात. याला कुठेतरी आम्ही तुम्ही जबाबदार आहोत. बापांना पोराला शिकवलेलं असतं, परंतु पोराला नोकरी मिळत नाही. त्यावेळेस कर्जाचा डोंगर झाल्यानंतर सुद्धा आमचा बाप किंवा आमचा तुमचा बाप शेताच्या बांधावर जे झाड असतं त्याला फास घेताना आम्हाला दिसून येतो की वाईट परिस्थिती आहे. ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या योजना येतात, आत्महत्या केल्यानंतर ज्या योजना असतात त्या योजना शेतकऱ्यांपर्यंत जात नाहीत. मित्रांनो, या योजना सगळ्या जातात त्या राजकीय घरामध्ये जातात, राजकारण्यांकडे जातात. सुरेश शिंदे एका ठिकाणी म्हणतात, या राज्यकर्त्यांना उद्देशून म्हणतात की अरे कागदावर काळ करण्याइतकं सोपं असतं काय मातीला हिरवं करणं. अरे कागदावर काळ करण्याइतकं सोपं असतं काय मातीला हिरवं करणं. इथं तर मड झाकून जीवच पक्षावर पेरावा लागतो, तेव्हा उघडतो मातीतून हिरवा कोण. तुमच्या अक्षरांना मित्रांनो, त्यासाठी आम्ही समाजाकडे आम्ही आमचा समाज बदलणं गरजेचं आहे. स्वतःपासून बदलूया. स्वतः आमच्या घरामध्ये जे आहे, आमच्या समाजामध्ये जे आहे त्यात मन देऊन करूया. नक्की आम्ही राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये आमचा हातभार लावूया. मित्रांनो, राजकीय क्षेत्र असं आहे की जिथं खरोखर मला वाटतं युवकांनी उतरणं गरजेचं आहे. आज एक समाजामध्ये असं निर्माण झालेली अशी अफवा आहे की नक्की राजकारण हे गटार आहे असं संबोधलं जातं. या अफवा मला वाटतं याच राज्यकर्त्यांनी उठवलेल्या आहेत की समाजामध्ये युवकांनी राजकारणामध्ये येऊ नये, कारण राजकारण ही गटार आहे आणि आजचा आमचा युवक गटारीपासून वंचित आहे. गटारीमध्ये जायला नको वाटतो. ती गटार केली पुढे जे अगदी पवित्र राजकारण होतं, अगदी मोठमोठ्या माणसांनी राजकारण केलं, गांधीजींनी राजकारण केलं, इंदिरा गांधींनी राजकारण केलं. हे राजकारण एक शुद्ध राजकारण होतं, परंतु आज कुठेतरी हे राजकारण अशुद्ध होत चालेल. आणि यामध्ये जी गटार म्हणली जाते ना, त्या गटारीमध्ये राजकारणामध्ये युवकांनी उतरणं गरजेचं आणि ती गटार स्वच्छ करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण गटारीत उतरून ती गटार स्वच्छ करू, मला वाटतं ती गटार चांगली होणार आहे, शुद्ध होणार आहे आणि पुन्हा एकदा राजकारण शुद्ध होणार आहे, ज्याचा खरोखर राजकारण हे लोकांच्या हितासाठी केलं जातं. कारण महात्मा गांधीजी म्हणतात राजकारण म्हणजे परमार्थीकरण. मी राजकारण कधीच करत नाही, मी परमार्थीकरण करतो. मी लोकांच्या लालसेने लोकभावनेने जे करतो त्याला लोक राजकारण म्हणतात. म्हणजे लोकांच्या कल्याणासाठी राजकारण केलं जातं. पण दुर्दैवानं आज ते राजकारण कुठे त्या हवं चाललंय. आज फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण केलं जाते. मित्रांनो, यामध्ये चांगले तरुण गेले, या तरुणांनी लोकांच्या कल्याणासाठी जर काम केलं तर मला वाटतं राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये युवकांचं योगदान हे महत्वाचं राहील आणि ते योगदान आम्ही तुम्ही देऊया. मित्रांनो, या 4 घटकांचा विचार करताना नेमका आम्ही आज कुठे आहोत, आम्ही काय केलं पाहिजे याचा विचार करू. नक्कीच आम्ही राष्ट्राच्या जडणघडणीसाठी उपयोग करू शकतो आणि आतापर्यंत जे घडलेलं आहे, ज्या क्रांत्या घडलेल्या आहेत त्या फक्त आणि फक्त युवकांनी केलेल्या आहेत. त्यामुळं आज आपल्या युवकांना इथं तेवढ्यासाठीच बोललोय की आपल्यामध्ये जी ताकद आहे ती ताकद आपण एकत्र करूया आणि यातून कुठेतरी समाजामध्ये क्रांती करूया आणि नक्कीच आमच्या राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये आपलं योगदान देऊया. मित्रांनो, जाताना फक्त तुम्हाला तरुणांना एवढंच सांगतो, जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नकोस, येईल तरावयास कोणी तुझला, वाट कोणाची पाहू नकोस. हे सारं जग जिंकायचं आहे, हात कधी मारू नकोस, अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद.